नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. पुण्यामध्ये सिंहगड रोडवर एक रोड साईड नर्सरी मला दिसली आणि तिथे मी झाडं बघितले. तर भरपूर व्हरायटी होती झाडांची आणि किमती पण मला रिजनेबल वाटल्या. तर मग आजचा व्हिडिओ आपला ह्या नर्सरी व्हिजिटवरती आहे. तर इथे भरपूर प्रकारचे इंडोर प्लांट्स होते, सीझनल प्लांट्स होते आणि परमनंट पण होते. तर हा झिनिया बघा, झिनियामधले जवळजवळ सगळे कलर इथं होते. आणि जे पॉटमध्ये झिनिया होता तो 100 रुपयाला होता. काही बॅगमधले वगैरे 50 रुपयाला, काही 30 रुपयाला पण होते. झाडांची साईज आणि पॉटच्या साईजवरती झाडांच्या किमती अवलंबून आहेत. तर झिनियामध्ये असे भरपूर प्रकार. त्याच्यानंतर कॅलनचे होते तिथे. कॅलनचे मला वाटतं 150 रुपये पॉट. कॅलनचे काही बॅगमध्ये झाडं नव्हते, सगळे पॉटमध्ये. नंतर झेंडूमध्ये भरपूर प्रकार होते. काही हे मोठे झेंडू होते, मोठे झाडं झालेले, आणि काही छोटे. आता हे बघा, भरपूर मोठे झाडं झालेले ते झेंडूचे. हे 70 रुपयाला झाड होतं आणि जे छोटे बॅगमध्ये होते ते 30 रुपयाला. त्याच्यानंतर इथे तुळशीचे भरपूर रोपं होते. मग एका कुंडीमध्ये कृष्णकमळ छान वाढलेलं होतं. त्या कृष्णकमळ जवळजवळ 300 रुपये कुंडी होती. त्याच्यानंतर जास्वंदीचे काही प्रकार होते. त्याच्यानंतर पॉईंटसेटिया पण आता छान भरपूर कलर पॉईंटसेटियामध्ये आलेले आहे आणि पॉईंटसेटियाची कुंडी 250 रुपयाला आहे. आणि इंडोरमध्ये तर भरपूर व्हरायटी होती बघा. ॲग्लोनिमाचे भरपूर प्रकार होते. कॅलथिया, त्याची पण साईज 250 पासून त्याची किंमत चालू होती ॲग्लोनिमाची वगैरे. आणि चांगले वाढलेले झाडं होते. पीस लिली, झिझी प्लांट. त्याच्यानंतर आता काही परत हे पुढचे सीझनल झाडं आहे, साल्विया वगैरे. हे सगळे 30 रुपयाला झाड होतं. पण तुम्ही जर जास्त घेतले तर ते 25 रुपयाला पण एक झाड द्यायला तयार होतात. सदाफुली, झेंडू, साल्विया, परत हे कॉक्सकोम, असे भरपूर हे सीझनल झाडं आहेत. पण हे सगळे म्हणजे हे तुमच्याकडे 2-3-4 महिने राहतात मग जातात. गुलाबामध्ये भरपूर व्हरायटी होती. गुलाब 60 रुपये बॅग होतं, बॅगमध्ये होते गुलाब, आणि ते 60 रुपये एका बॅगचे होते. हे डायंथस 30 रुपये एक बॅग. टोरेनिया, गझानिया भरपूर होते. सुपारीचे झाडं आणि शेवंती भरपूर आलेली. आता शेवंती जवळजवळ 250 पासून सुरुवात होती शेवंतीची पण, कारण की भरपूर कळ्यांवर आणि मोठे झाडं आहेत शेवंतीचे. त्याच्यानंतर असे सिरॅमिक पॉट्सची भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळेल. ही नर्सरी तुम्ही जर विचारलं ना कुठे, तर सिंहगड रोडला विठ्ठलवाडीमध्ये विठ्ठलाच्या मंदिराच्या अगदी जवळ ही नर्सरी आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही जाऊ शकता. ज्या आसपास राहणाऱ्यांना म्हणजे सोयीची. ऑर्किडसुद्धा इथे इतके मला रिजनेबल वाटले ना. 500 रुपयाला ऑर्किडची कुंडी होती. आणि ॲग्लोनिमाच्या तर भरपूर व्हरायटी इथे आहेत. म्हणजे इंडोर प्लांट्सच्या भरपूर व्हरायटी मला तिथे दिसल्या आणि अगदी रिजनेबल वाटले रेट्स. त्याच्यानंतर परत हे इथे सिरॅमिक पॉट्सची भरपूर व्हरायटी आहे. प्लास्टिकचे पण भरपूर पॉट आहेत तिथे. हँगिंगचे पॉट्स, सगळे टूल्स तुम्हाला तिथे मिळतील. कटर वगैरे सगळंच. हे तुम्ही असे ग्रिलला लावू शकता हे पॉट्स. आणि इथे तुम्हाला झाडं लावून पण मिळतात कुंडीमध्ये. सगळ्यांना अशी सोय नसते ना. तर हे बघा, बोनसायसाठी वगैरे पण खूप सुंदर पॉट्स आहेत, असे कमी उंचीचे आणि असे ग्लास टाईप आकाराचे. असे म्हणजे भरपूर व्हरायटी आहे सिरॅमिक पॉट्समध्ये. सिरॅमिक पॉट्स पण अगदी 100-125 पासून सुरू होणारे होते त्यांच्याकडं आणि अगदी मोठ्यापर्यंत आहेत साईज. पुन्हा हे सगळे प्लास्टिकचे पॉट्स भरपूर व्हरायटी आहेत तिथे. म्हणजे तुम्ही जर गेले ना तर तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं मिळेल. तिथं खतं मिळतील, माती मिळेल आणि पॉट्स पण मिळतील आणि झाडं पण मिळतील. आणि झाडं पण हे बघा, सक्युलंट्स पण आहेत, कॅक्टस पण आहेत आणि तुमचे झाडांचे शोचे, असं म्हणजे फुलांचे शोचे, असे सगळेच झाडं आहेत तिथे. तुमच्या मनात जे असेल ना, समजा मला हे झाड पाहिजे, तर सहसा मिळून जाईल तिथं. त्यामुळे तुम्ही जे जवळ राहणारे असतील ना त्यांनी नक्की ट्राय करा. तिथं बघा तुम्ही जाऊन, तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे मिळून जाईल तिथे व्हरायटी. आणि मातीचे पण झाडं म्हणजे पॉट्स भरपूर आहेत त्यांच्याकडं. मी सांगितलं ना तुम्हाला, अगदी मातीसुद्धा तिथे मिळते किंवा ते तुम्हाला झाडं लावून पण देतात कुंड्यांमध्ये. तुम्ही झाडं सिलेक्ट करायचे, कुंड्या सिलेक्ट करायच्या, ते तुम्हाला तिथे रेडीमेड तिथेच लावून मिळतील. तुम्ही फक्त त्या कुंड्या उचलून घरी न्यायच्या आणि ठेवायच्या. तर खूप व्यवस्थित वाटले मला इथले रेट्स वगैरे. तुम्ही भेट देऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असतील
तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.